तुम्ही मेटा ॲड्स रन करताना ही चूक करत असाल, तर मेटा तुमची जाहिरात चुकीच्या लोकांना दाखवू शकते. आता खूप सारे लोकं डिटेल टार्गेटिंग करताना ही एक चूक करतात. आता प्रत्येक कॅम्पेनने डिटेल टार्गेटिंग केलीच पाहिजे असं गरजेचं नसतं. जेव्हा तुमचा कस्टमर एका स्पेसिफिक कीवर्डशी म्हणजेच एका स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीशी, बिहेवियरशी किंवा एका स्पेसिफिक इंटरेस्टशी जोडलेला असतो, त्यावेळी तुम्ही डिटेल टार्गेटिंग यूज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर फिटनेस कोच असाल, तर तुमचा कस्टमर जिम, फिटनेस, वेट ट्रेनिंग यासारख्या सिग्नल्सशी रिलेटेड असेल. सो त्यावेळी तुम्ही या सगळे सिग्नल्स म्हणजे इंटरेस्ट यूज करून डिटेल टार्गेटिंग करू शकता. पण इथेच खूप सारे लोकं मोठी चूक करतात. त्यांना वाटतं जेवढे जास्त इंटरेस्ट आपण टार्गेट करू, तेवढे जास्त डिटेल टार्गेटिंग होईल. बट ॲक्च्युअली असं नसतं. जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त इंटरेस्ट टार्गेट केले किंवा अनरिलेव्हंट कीवर्ड्स इंटरेस्टमध्ये टाकले, तर मेटा तुमची जाहिरात चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचू शकते किंवा तुमचे फंड्स वेस्ट होऊ शकतात आणि रिझल्ट्स तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला ॲक्युरेट कस्टमरपर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्हाला 7 ते 8 असे स्ट्रॉंगली कीवर्ड्स म्हणजे इंटरेस्ट यूज करायचे जे कस्टमरशी तुमच्या रिलेटेड असतील आणि 7 ते 8 कीवर्ड्स इनफ आहेत मेटाला समजायला की तुमचा कस्टमर कोण आहे. आणि जर तुम्ही कन्फ्यूज असाल की नक्की कोणते इंटरेस्ट टार्गेट केले पाहिजे, त्यावेळी तुम्ही ब्रॉड टार्गेटिंगही ठेवू शकता. ब्रॉड टार्गेटिंग म्हणजे कुठली टार्गेटिंग करू नका, ओपन टार्गेटिंग ठेवा. मेटा अल्गोरिदम आता एवढं स्मार्ट झाला आहे की ती ऑटोमॅटिकली क्रिएटिव्हवरून कस्टमर शोधू शकतो. त्यामुळे तुम्हाला 10 ते 20 इंटरेस्ट टार्गेटिंग करायची गरज नाही. 7 ते 8 स्ट्रॉंग इंटरेस्ट टाका आणि नसेल जमेल तर पूर्ण ओपन टार्गेटिंग ठेवा आणि क्रिएटिव्हवरती भर द्या. सो नेक्स्ट टाइम मेटा ॲड सेटअप करताना या गोष्टी लक्षात घ्या. आणि जर तुम्हालाही डिजिटल मार्केटिंग रिलेटेड असा कंटेंट पाहायला आवडत असेल किंवा मेटा ॲड रिलेटेड अशा गोष्टी शिकायच्या असतील, तर मला फॉलो करून ठेवा, कारण की या चॅनलवर आपण असे कंटेंट टाकत असतो.